यश अकॅडमी मध्ये मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नीट 2013 या एक्झामिनेशन मध्ये विचारलेल्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत. विच ऑफ these is a least likely act as a Lewis base? A. Carbon monoxide, B. Phosphorus trifluoride, C. Fluoride ion, and D is a boron trifluoride. So out of these you have to find out which one is a least Lewis base, means which acts as a Lewis acid. So before solving or discussing the multiple choice questions, so as to select the correct option, you must know the meaning of Lewis acid, Lewis base, the position of elements particularly in the periodic table, because you requires number of valence electrons while drawing the structure, particularly Lewis structure which is required in this problem. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्याचबरोबर आणखीन दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ज्या तुम्हाला इथं अपेक्षित असणाऱ्या आहेत. ते म्हणजे फर्स्ट यू हॅव टू कॅल्क्युलेट the total number of valence electrons for the dash dash molecule. मग यातला मॉलिक्यूल कोणताही असेल किंवा आयन असणार यांच्यासाठी तुम्हाला एकूण व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या मोजावी लागेल. अँड देन you have to place these electrons are placed around the central atom so as to complete the octet. म्हणजे इतक्या गोष्टी केल्यानंतर मग त्यांच्याकडे जर एक इलेक्ट्रॉन पेअर किंवा अनशेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर जर उपलब्ध असेल तर सच टाइप ऑफ नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर कॅन इझिली बी डोनेटेड टू इलेक्ट्रॉन डेफिशिएंट स्पेसीज. सो acts as a Lewis base. So what is Lewis base? A species which can donate electron pair or lone pair of electron to other so as to form a special type of bond called a coordinate covalent bond. And what is Lewis acid? A species which can accept a pair of electrons so as to form the covalent coordinate bond. म्हणजे अशा पद्धतीने असणार आहे. त्याचा शोध आता आपल्याला इथं घ्यावा लागणार आहे. आपण इथं सुरुवातीला कार्बन मोनॉक्साइड चा विचार करूया. कार्बन मोनॉक्साइड यामध्ये कार्बन Z इज इक्वल टू 6 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p2. So there are 4 valence electrons. In case of carbon, oxygen Z is equal to 8. Its electronic configuration is 1s2 2s2 and 2p4. So there are 6 valence electrons. So total electrons, the total number of valence electrons for carbon monoxide are 10. मग ते 10 अशा पद्धतीनं त्या कार्बन आणि ऑक्सिजनच्या भोवती ठेवायचे की जेणेकरून प्रत्येक ॲटमचं अष्टक हे पूर्ण होणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे इथं आपण असा विचार केला की हे 4 इलेक्ट्रॉन जे असणार आहे ते कार्बनचे झाले आणि 6 इलेक्ट्रॉन्स आपल्याला अशा पद्धतीनं इथं मांडणी करायची आहे की प्रत्येक ॲटमचं म्हणजे कार्बनचं आणि ऑक्सिजनचं अष्टक पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे जर आपण हे सर्कल असं ड्रॉ केलं तर 2 4 6 8 कार्बनचं अष्टक पूर्ण झालं. हे दुसरं सर्कल ऑक्सिजन साठी काढलं तर 2 4 6 8. So in carbon monoxide, each atom, that is carbon and oxygen, they have completed the 8 electrons in the outermost shell. म्हणजे या पद्धतीने आहे. पण हे जरी त्यांनी पूर्ण केलं असलं, या दोघांच्या मध्ये जरी ट्रिपल बॉन्ड तयार झाला असला तरी एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जी असणारी आहे ती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ही कुणाला दिली जाईल तर it donates electron pair to electron deficient center. So it acts as a Lewis base आपण असं म्हणूया. Second, that is the PF3. Phosphorus atomic number 15, electronic configuration 1s2 2s2 2p6 3s2 3p3.
So there are 5 electrons in the valence shell of phosphorus, and in case of fluorine atomic number is a 9. Its electronic configuration 1s2, 2s2, 2p, 5. So there are 7 electrons in the valence shell. So the total number of electrons 7 plus 5 हे इतके त्यामध्ये असणं अपेक्षित असणार आहे. ते आता आपण बघूया. पण हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की यामध्ये सेंट्रल ॲटम इन दिस मॉलिक्यूल इज अ फॉस्फरस अँड इट हॅज अ 5 इलेक्ट्रॉन्स. मग ते दाखवताना इथं 2 1 2 3 म्हणजे हे 5 इलेक्ट्रॉन्स इथं आपण काढले. त्यानंतर फ्लोरीनच्या बाबतीमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असणारे आहेत. फ्लोरीन 2 4 6 7. फ्लोरीन 2 4 6 7 2 4 6 7. म्हणजे इथं जर प्रत्येक फॉस्फरसच्या भोवती जर आपण असं एक सर्कल काढलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की 2 4 6 8 अष्टक पूर्ण झालेला आहे. आणि फ्लोरीनच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर 2 4 6 8 याचंही अष्टक पूर्ण झालेलं आहे. म्हणजे असं असलं तरी फॉस्फरसच्या बाबतीमध्ये दिस इज द नॉन बॉन्डेड electron pair called a lone pair of electrons, so it can easily be donated to electron deficient species, so it acts as a Lewis base. त्यानंतर पुढं आहे तो फ्लोराइड आयन 3 नंबर F मायनस आयन, दॅट इज द C ऑप्शन. फ्लोराइड आयन इथं माहिती आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं पाहिलेलं आहे आपण. F किती 7 इलेक्ट्रॉन्स 2 4 6 7. So it requires 1 electron so as to form fluoride ion. आणि त्यामुळं इथं 2 4 6 8 इलेक्ट्रॉन्स असणारे आहेत. दिस इज द इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस, so it can easily donate electron pair to electron deficient species, so acts as a Lewis base. Now we'll discuss the last one, that is the BF3. BF3 atomic number of boron is 5. So there are 3 valence electrons in case of boron, 1 2 3, and it can form 3 single covalent bonds with a fluorine atom. And in case of fluorine there are 7 electrons, 1 2 4 6 and 7. 2 4 6 and 7, 2 4 6 and 7. म्हणजे इथं boron is a central atom and is surrounded by only 6 electrons, but fluorine it has completed its octet. So in this molecule, in boron trifluoride, boron is a central atom. It requires 2 electrons or 1 electron pair, so it can accept electron pair or lone pair of electron from other so as to form so as to complete the octet. So it acts as a Lewis acid. So this is the correct option. म्हणजे least Lewis base म्हणजेच which acts as a Lewis acid. So this is the correct option of this question. जे या पद्धतीनं प्रश्नांचा शोध हा आपण सराव करतोय. एक्झामिनेशन मध्ये इतका वेळ तुम्हाला नाही, पण आज तो आहे तुमच्याकडे. त्याचा उपयोग या पद्धतीनं करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी एक लक्षात घ्या की हे एखादा प्रश्न सोडवताना त्याच्या पाठीमागे किती तुम्हाला गोष्टी माहीत असायला पाहिजेत. ज्या माहीत असतील त्याचा उपयोग इतर प्रश्नांमध्ये सुद्धा तुम्हाला करता येईल. अशा पद्धतीनं ते नॉलेज तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. आणि त्या पद्धतीनं आपण सराव करा अशी अपेक्षा आहे. हा निश्चित तुम्हाला व्हिडिओ आवडेल. तो लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका की जेणेकरून अधिक चांगले व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट टाका की जेणेकरून त्याचा बेनिफिट हा तुम्हाला होणारा आहे. धन्यवाद.